भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ आपण सर्व एकत्रित येऊन हा उत्साह या ठिकाणी साजरा करत असतात. गेली 8 दिवस या ठिकाणी सकाळी ग्रंथराज पारायण सोहळा, दुपारच्या वेळेमध्ये संगीत भजन, त्यानंतर 5 ते 6 या वेळेमध्ये सामुदायिक हरिपाठ आणि 7 ते 9 या वेळेमध्ये हरिकीर्तन आणि त्यानंतर अन्नदान. दररोज मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान या ठिकाणी झाले. ज्या ज्या भाविकांनी अन्नदान दिले त्या सर्व भाविकांना धन्यवाद द्यावे लागतील. कारण आपल्या जीवनामध्ये काही संधी येत असतात. या सप्ताहामध्ये ज्यांनी सहकार्य केलं, योगदान केलंय, ही संधी आहे, अन्नदान करण्याची संधी आहे. ही संधी पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत नसते. एकदा का हा राम उत्सव हा संपल्यानंतर यानंतर 12 महिन्यानंच हा योग आपल्या जीवनामध्ये येतो किंवा संधी आपल्या जीवनामध्ये येत असते. आपल्या जीवनामध्ये संधी आल्यानंतर माणसानं त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. अन्नदान करणं हे संधीचं सोनं करणं आहे. सप्ताहामध्ये उत्साहामध्ये भाग घेणं हे संधीचं सोनं करणं आहे. आणि 8 दिवसामध्ये ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलंय, योगदान केलंय, त्यांनी सर्वांनी संधीचं सोनं केलं. संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते शिंदे बाबा, संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते. कीर्तनात शिंदे बाबा झोपले काय, संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते. संधी एकदाच मिळते. संधी जीवनामध्ये मिळाली त्या संधीचं माणसानं सोनं केलं पाहिजे. जो संधीचं करतो सोनं त्याला म्हणावं शहाणं, जो संधी दवडतो त्याला काय म्हणायचं, तुम्हीच म्हणा. 14 वर्षाचा वनवास आहे. राम प्रभून अयोध्या सोडले, अंगावरती भरजरी वस्त्र ते काढून ठेवली, वल्कल धारण केली. राम प्रभू लक्ष्मणजी आणि सीता माता वनवासा करता निघाले. जात असताना समोर शरू नदी लागली. त्या शरू नदीतून पलीकडे जायचंय राम प्रभूंना. जुना काळ आहे, पूल नव्हते, नावेनं पलीकडे जायचंय. नावेतून पलीकडे प्रवास करायचा. नाव पलीकडच्या तीराला आहे. राम प्रभूंनी आवाज दिला, ए केवटा, नाव घेऊन येतोस का? केवटानं बघितलं कोण आहे. बघितलं हे तर राम प्रभू दिसतात, लक्ष्मण जे आहे ते बोलत आहेत, आपल्याला नाव घेऊन बोलवत आहेत जाण्याकरता, पलीकडे येण्याकरता. तो केवट जो होता ना, तो केवट मातृभक्त होता. तो सांगतो, प्रभू थांबा, आईला विचारतो. केवट गेला, आई लक्ष्मण विचार करतात. एका आईनं वनवासामध्ये पाठवलं, तिचं नाव आता ही केवटाची आई नाव घेत नाही. आईला सांगितलं, मी तुझ्या बरोबर आहे. केवट आणि केवटाची आई नावेत बसून येतात आणि प्रभू सांगतात, केवटा मला पलीकडून पोहोचतात. आई सांगते, नाही प्रभू, मी तुझं चरित्र ऐकलंय, तुझा पाठिंबा इतिहास बघितला आणि असं वाचलं, तुझ्या पदस्पर्शाने एका दगडाची बाई झाली. शिवा होते शिवेला तुझा पाय लागला आणि त्या दगडाची बाई झाली. जर दगडाला तुझा पाय लागल्यानंतर बाई होते, आमची नाव तर लाकडाची आहे. म्हणजे मग आईला काही पर्याय नाही का? म्हणजे आहे तेव्हा पर्याय कोणता एक पर्याय आहे. जर अगोदर तुमचे पाय स्वच्छ धुतले, जर तुम्ही नावेत बसला, पलीकडे पोहोचता करू. पण ते अगोदर केवळ आई सांगते
आली तुमच्या जीवनात संगीत घ्या संगीत सोनं करून मग घ्या म्हणणे पाय धुवून काय काय माणसं हात धुवून घेतात पण केवटाच्या आईला पाय धुण्याकरता काठवट आणली महाराज काठवट आता काठवट राहिली नाही आता स्टीलचे भांडे आहेत काठवट राहिली नाही तुमच्या पदच स्पर्शानं पण मी बघितलं तुम्ही माझ्या मागे आहात ही माझ्या जीवनात संधी होती म्हणून मी काय केलं तुमचे पाय धुतले संधीचं सोनं केलं कोणत्याही जीवनामध्ये संधी आली ना तर संधीचं सोनं करत चला ज्याने ज्याने सहकार्य केलं त्यांना सर्वांना धन्यवाद आहे सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे सर्व आपण या ठिकाणी आहे परायण राहणी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे बाबांना धन्यवाद सर्वच भजनी मंडळी आहे सर्वांचे नाव किशोरभाऊ असतील भरतभाऊ असतील पेटी मास्तर असतील इकडनं सर्व पाठीमागे भजनी मंडळ इकडे आहेत इकडने भजनी मंडळ आमचे शंभूबने असतील भाऊ असतील उमाभाऊ असेल मनोजदादा असतील सर्वच मंडळी असतील बाबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी कार्यक्रम करतोय आपलं भाग्य आहे पखवाजवरती गोडाशी सात संघ खरं तर पखवाज हे ताकदीचं वाजवणं आहे थंडीमध्ये सुद्धा अंगाला घाम आणण्याचं काम म्हणजे पखवाज आहे अतिशय कष्टाचं वादन आहे आणि पखवाजवरती गोड अशी सात संघ आमचे हरिवती परायण त्याविनाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत बाबांना धन्यवाद आहे समोर बसले म्हणजे आजचा जे संत पूजन कार्यक्रमाचं यजमान जे आहे म्हणजे वाळकरी सर आहे त्यानंतर आमचे विष्णू पवार आहेत दोघांकरता गोळा टाळी वाजवा आणि गोड अशी संशिष्टी खरं तर या शेडमध्ये संशिष्टींचा आवाज देणं इतकं सोपं नसतं आणि मी कायम सांगत असतो त्यांचं नाव बन सोडे आहे ते आवाज बंद आवाज सोडण्याचं काम करतात म्हणून ते सर्व बन सोडे आहे त्यांच्यातला जोडा टाळी वाजवा सिस्टीम आहे भाजी प्रत्येक महिला भाजी करतातच पण प्रत्येकाची चव वेगवेगळी असते संशिष्टी भरपूर आहे पण फोडणी कशी द्यायची याच्यावर भाजीची चव असते त्या संजय भाऊंना कोणतं बटन कुठं फिरवायचं ही सर्व माहिती असल्या कारणाला सुंदर सिस्टीम आहे त्यांना धन्यवाद आहेत सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग आपला सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडतो मी सांगून गेलो की आज तर खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे सुवर्ण अक्षर लिहून ठेवण्यासारखा सुंदर दिवस आहे कारण आजच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा अवतार किंवा प्रागट्य या सूर्यवंशामध्ये झालं काही म्हणतील महाराज काय दिलं आम्हाला रामानं रामायण जर आपण वाचलं तर रामायणामध्ये एक आदर्श राम तुम्हा आम्हाला मिळेल रामायण जर आपण वाचलं तर रामायणामध्ये एक आदर्श राजा तुम्हा आम्हाला मिळेल कारण रामप्रभूंचं जीवन जे आहेत ना जसं वाल्मिक ऋषी लिहून ठेवलं तसं रामप्रभूनं बोलिला वाल्मिक तैसेचे
कसं वागून दाखवले. एक आदर्श राजा, एक आदर्श पुत्र. आपण जर रामायण जर वाचलं ना तर मुलाचं आणि बापाचं नातं कसं असावं हे रामायण तुम्हाला शिकवतं. रामायण